नमस्कार. मी श्रीराम वाघ सर. तर शास्त्रीनगर शाळा तर श्री कारंडे सर आज पालकांसाठी सूचना लिहित आहे. तर इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सूचनेद्वारे असे कळविण्यात येते की दिनांक 6/4/2026 ते 22/4/2026 पर्यंत तोंडी प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा शाळेतच 1ली ते 4थी वेळेत नाही 1 ते 4 वेळेत 1 ते 4 वेळेतच होणार आहे. तर 23/4/2026 ते 30/4/2026 पर्यंत 1 ते 6 वेळेतून उपचारात्मक वर्ग घेतले जाणार आहे. आणि निकाल जो आहे तो निकाल 30/4/2026 रोजी दुपारी 3 वाजता गुरुवारी जाहीर होईल. अशा प्रकारे कारंडे सरांनी पालकांसाठी सूचना लिहिलेली आहे. नमस्कार. माझं पण आमच्या रामसरांनी फार सुंदर याचं वाचन केलं. आत्ता आम्ही 2 दिवसापूर्वी एक पालक सभा घेतली. अगदी 1ली ते 4थीच्या सगळ्या 29 पालक आले. त्यावेळेला 78 यायला पाहिजे पण दुपारची वेळ होती. आम्हाला आमचं कर्तव्य फक्त करायचं असतं की सांगणं, बाकी ते येतील नाही येतील त्यांचं. पण त्यांना ही कल्पना दिली की 30 तारखेपर्यंत शाळा आहे, कोणीही गावी जाऊ नका. एखादा दिवस समजा काही अडचण आली तर दुसऱ्या दिवशी आम्ही परीक्षा घेईल आपल्या शाळेच्या अंतर्गत अधिकारामध्ये. तर अशा पद्धतीनं 6 तारखेपासून म्हणजे आजपासून 6/4/2026 ते 22/4/2026 या तारखेपर्यंत तोंडी लेखी प्रात्यक्षिक सगळ्या गोष्टीचं हे बाजूला जे आहेत आता रामसर ते त्यांच्या वेळ आम्ही जो कामं वाटून घेतलेले आहेत. मी ह्या बोर्डचं सहकार्य करतो, ते त्या बोर्डचं करतील, त्यावेळेला ते सांगतील काय लिहिणार आहे. पण इथे मात्र उपचारात्मक वर्ग घेतले जाणार. म्हणजे जरी परीक्षा झाली तरी जी मुलं येतील त्यांना परीक्षेमध्ये कोणता प्रश्न अवघड गेलेला आहे, कोणत्या प्रश्नाला गुणात्मक मार्क कमी भेटले असतील, त्याच्यामध्ये त्याला काय बदल करता आला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला अधिक काय चांगल्या पद्धतीनं त्याची गुणात्मक वाढ झाली पाहिजे, अशा पद्धतीनं एक मार्गदर्शक त्याला उपचारात्मक वर्ग म्हणतात. विशेषतः 3री-4थीची मुलं जरा जास्त आपल्याला सहकार्य, कारण 4थीनंतर ती बाहेर जाणारी मुलं. खूप छान. धन्यवाद रामसर. थँक्यू.